नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण बघूया की कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या जे उर्वरित शेतकरी राहिले त्यांच्या पीक विमा वाटपाला सुरुवात झाली आहे। मग नेमके ते कोणते शेतकरी पात्र आहेत त्यांचे की आजपासून त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे, ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणूया। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। जसं की शेतकरी मित्रांनो बघू शकता, आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर 29 जिल्ह्यांमध्ये पीक विमा हे 2,500 कोटींची विमा भरपाई मंजूर करण्यात आलेली होती आणि त्याच्यामध्ये आणखीन वाढ करून 3100 कोटी म्हणजे 3,100 कोटींची भरपाई ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे। त्याच्यापैकी 2,200 कोटीचं वाटप झालेलं आहे आणि राहिलेली रक्कम आहे ती थोड्या दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार। मग आता ती नेमकी आजपासून कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झाली ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तर जसे की नांदेड जिल्ह्यामध्ये सरसकट पीक विमा मंजूर झालेला आहे, म्हणजे की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजना 1 रुपयामध्ये घेतलेली होती त्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, आणि ती अतिशय म्हणजे कमी रक्कम असणार आहे। कोणाच्या 6,000 7,000 किंवा 25 ठिकाणी 9 लाख शेतकरी आहेत आणि फक्त 250 कोटींचं वाटप होणार आहे। आणि ज्यांनी म्हणजे ऑनलाईन क्लेम केलेलं त्यांच्यासाठी 100 कोटींचं। जसं की सोलापूर जिल्ह्याचं आजपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील आजपासून वाटप होणार आहे। राहिला जालन्याचं देखील आजपासूनच वाटप सुरू झालेलं आहे, म्हणजे की आत्ता देखील तुम्हाला आज सकाळी देखील काही जणांना मेसेज आले, संध्याकाळी हे आठवडाभर वाटप आज सुरू असणार, म्हणजे संपूर्ण छत्रपती संभाजीनगर आला, त्याच्यामध्ये परभणी आला, परभणीमध्ये तर 80 ते 90% वाटप झालेलं आहे। लातूर आलं, लातूर, धाराशिव, बीडमधल्या भरपूर शेतकऱ्यांचं एल्ड बेस अमाऊंट 0 दाखवत होतं आणि त्यांचं 24/4/2025 पासून म्हणजे 24-25 तारखेला कॅल्क्युलेशन हे लोकलाइज्डमध्ये कन्वर्ट झालेलं आहे। आणि बीडमधल्या भरपूर म्हणजे शेतकऱ्यांचं किंवा महाराष्ट्रामधल्या भरपूर शेतकऱ्यांचं 11/4/2025 किंवा 12/4/2025 किंवा त्याच्या अलीकडच्याच म्हणजे 10 ते 12 दिवसामध्ये ज्यांचं म्हणजे की अमाऊंट लोकलाइज्ड झालेलं त्यांचा 18 तारखेला भरपूर जणांचा पीक विमा खात्यामध्ये जे वितरित करण्यात आलेला होता 18-19-20 आणि आतापर्यंत देखील ते वाटप सुरू करण्यात आलं। म्हणजे ज्यांचं आता 18/4/2025ला ज्यांचा अमाऊंट शो होत आहे, म्हणजे लोकलाइज्ड म्हणून अमाऊंट शो होत आहे, किंवा आत्ता म्हणजे काल परवापासून ज्यांचा अमाऊंट शो होत आहे हे ह्या आठवड्यामध्ये पूर्णच्या पूर्ण त्यांच्या म्हणजे खात्यामध्ये पैसे पडणार आहेत। ज्यांचं 11-12 तारखेला अमाऊंट शो झालेलं होतं लोकलाइज्ड किंवा मिड टर्म असेल, तुमचं सरसकट मंजुरीचं अमाऊंट शो झालेलं असेल, ते देखील याच आठवड्यामध्ये संपूर्ण वाटप होणार आहे। मग आता भरपूर जणांचं असं म्हणणं काय आहे का आमचं म्हणजे पीक विमाचं म्हणजे अमाऊंट शो झालेलं मग आम्हाला मिळणार का? तुम्हाला मिळणार नाही का? मिळणार, पण थोडा टाईम लागेल। ज्या दिवशीपासून तुमचं अमाऊंट शो होईल त्याच्यानंतर तुम्हाला 7 ते 8 दिवस किंवा 15 दिवसांचा देखील कालावधी लागू शकतो। आता ते कंपनीवर निर्भर असतं, तुमचं अमाऊंट लोकलाइज्डचं किंवा कोणत्या पण याचं शो झालं, म्हणजे कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये असू द्या, तुमच्या जिल्ह्यामधील म्हणजे अमाऊंट शो झाल्यानंतर कंपनीकडून तालुका वाईज किंवा मंडळ वाईज म्हणजे पैसे वितरित केले जातात आणि ते पैसे वितरित केले म्हणजे तुमचं जर 18 तारखेला समजा अमाऊंट शो झालेला आहे, पण पैसे जर कंपनीने जर म्हणजे तुमच्या तालुक्याच्या नाही तुमच्या जवळच्याच म्हणजे नजदीकच्या जे तालुका त्याचे पैसे वितरित केले तर तुम्हाला टाईमच लागेल। म्हणजे टप्प्याटप्प्याने हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही विमा कंपनी वाटप करत असते। आता भरपूर जणांचं असं म्हणणं आहे की आम्हाला 10,000 रुपये अमाऊंट शो म्हणजे किंवा तुम्ही व्हॉट्सअपद्वारे चेक केलं असेल किंवा डायरेक्ट वेबसाईटद्वारे चेक केलेलं असेल, मग त्या ठिकाणी तुमचे 10,000 असे अमाऊंट शो म्हणजे आमचा 10,000 रुपये पीक विमा भेटत आहे, पण आमच्या खात्यामध्ये 5,000 किंवा 3,000 किंवा 2,000 किंवा 8,000 रुपये आलेले आहेत, पण 2,000 आले। म्हणजे ते त्याचा असा आहे की तुमचे गट म्हणजे आपली जमीन जे क्षेत्र जे आहे ते आपलं भरपूर गटामध्ये क्षेत्र म्हणजे जमीन असते, मग त्या जमिनीनुसार तुम्हाला पीक विमा पडणार, म्हणजे गट वाईज। म्हणजे आता गट तर तुम्हाला माहीत असेल, गट म्हणजे तुमचे जेवढे गट आहेत त्याच्या टप्प्याटप्प्याने एका गटाचा स्पेशली त्याचा मेसेज येईल, दुसऱ्या गटाचा स्पेशल, म्हणजे दोन्ही असे कॉम्बाईन मर्ग करून पैसे येणार नाहीत। म्हणजे वेगवेगळ्या गटाचे वेगवेगळे येतील, एकाच दिवशी देखील दोन्ही गटांचे पैसे येऊ शकतात किंवा 8 दिवसाचा कालावधी लागू शकतो किंवा 15 दिवसाचे, पण ते पैसे तुमचे फिक्स येणार तुमच्या आधार लिंक खात्यामध्ये। मग तुम्ही जो पीक विमा पॉलिसी घेताना कोणता पण नंबर दिलेला असेल त्याचा काही संबंध नाही, तुमच्या आधार लिंक खातं जे असेल त्या आधार लिंक खात्यामध्ये तुम्ही चेक करू शकता, येत्या 8 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत। आजचा जरा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।